सुरू केला. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वा विषय इतिहास, प्रकरण 3 उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास या प्रकरणाचे पहिले 2 व्हिडिओ आपण बघितले. आता याच्या समोरचा जो भाग आहे तो याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आपण बघत होतो की उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण याच्यामध्ये पहिला मुद्दा बघितला होता तत्वज्ञान. त्याच्यानंतर विज्ञान, आणि त्याच्यानंतरचा भाग जो आहे तो आहे तंत्रज्ञान. आज आपल्याला तंत्रज्ञान या मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे. मागच्या याच्यामध्ये बघितलेला आपण तत्वज्ञान आणि विज्ञान. या तत्वज्ञान आणि विज्ञान या 2 विषयांच्या इतिहासाचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला काय फायदा होऊ शकतो याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आता तशाच प्रकारे उपयोजित इतिहासामधला जो तंत्रज्ञान हा जो मुद्दा आहे, हा जो विषय आहे, त्या तंत्रज्ञानाचा इतिहास शिकल्यामुळे आपल्याला त्याचा कसा उपयोग होऊ शकतो किंवा तंत्रज्ञानाचा इतिहास शिकून तो आपल्या आयुष्यामध्ये वर्तमान काळामध्ये भविष्य काळामध्ये त्याचा उपयोग कसा करायचा याची माहिती आपल्याला तंत्रज्ञान या मुद्द्यामध्ये बघायची आहे. तर याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सुरुवातीला की कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी मध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे हे आपल्याला सुरुवातीला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. की जसं कृषी उत्पादन, त्याच्यानंतर सांगितलेलं आहे वस्तूंचे उत्पादन, नंतर सांगितलेलं आहे स्थापत्य, अभियांत्रिकी, इत्यादी मध्ये होत गेलेले आपल्याला बदल बघायचे. आता हे बदल बघायचे म्हणजे याचा अर्थ काय की कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य आणि अभियांत्रिकी यांची भूतकाळामध्ये कशी परिस्थिती होती. उदाहरणार्थ कृषी उत्पादनामध्ये आपण शेतीचं उदाहरण घेऊ. सुरुवातीला शेती करणारे जे शेतकरी लोक होते, कामगार लोक जे होते, यांची शेती करण्याची पद्धत कशी होती, ते शेती कोणत्या प्रकारे करत होते, त्याच्यातून ते उत्पादन कशा प्रकारे काढत होते. नंतर त्याच्यामध्ये होत गेलेला बदल, जसं सुरुवातीला शेताची नांगरणी करायची असेल तर आपण ते बैलांच्या आधारे करत होतो. आज याच्यामध्ये बदल होऊन आज आपण ट्रॅक्टरचा उपयोग करतो किंवा इतर वेगवेगळे नवीन विज्ञानाने जे शोध लावले त्या साधनांचा उपयोग करून आपण आज शेती करत आहोत. त्याच्यामुळे काय झालं की शेतीच्या उत्पादनामध्ये भरपूर फरक पडून राहिलेला आहे. की सुरुवातीला शेतीचं उत्पादन हे फार कमी प्रमाणामध्ये होते. आता आधुनिक काळामध्ये जे नवनवीन संशोधन लागले, नवनवीन बियाणे आले, त्याच्यामुळं आपलं उत्पादनाचं प्रमाण हे वाढलं. तर मग या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला उपयोजित इतिहासामधून हे शिकायचं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये कृषी उत्पादन कशा पद्धतीचं होतं, मग त्याच्यामध्ये शोध कसे लागले, ते शोध लागल्यामुळे आपल्याला मानवाला काय उपयोग झाला, काय फायदा झाला,
कशा प्रकारे उत्पादन वाढत गेलं याचा इतिहास आपल्याला या कृषी उत्पादन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला शिकायचा आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये आपल्याला करायचा आहे. तसेच नंतर वस्तूंचे उत्पादन कशा पद्धतीने घेतले, स्थापत्य कला कशी होती, अभियांत्रिकी कला कशी होती, यांच्यामध्ये कशा प्रकारे बदल होत गेलेला आहे याची माहिती आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासामध्ये शिकायला मिळते. म्हणून सुरुवातीला जे काही लोकांचे गैरसमज होते की इतिहास विषय हा फक्त इतिहासवाल्या लोकांनी शिकावा किंवा इतिहासकारांनी शिकावा, तर असं काहीच नाही की प्रत्येक विषयामध्ये इतिहास आहे आणि त्याचा उपयोग प्रत्येक मानवाने केला पाहिजे. आता कृषी उत्पादनाचा, कृषी हा व्यवसाय जरी वेगळा असला इतिहासापेक्षा तरी यशाशी संबंधित तो दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्याला हा इतिहास शिकणे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ही साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती हे परस्परावलंबी असतात. वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानातील प्रगती, तंत्रज्ञानातील प्रगती हे दोघेही एकमेकावर परस्परावलंबी आहेत. परस्परावलंबी म्हणजेच काय की हे दोघेही एकमेकांवर आधारित आहेत. विज्ञानाने शोध लावला, मग कोणता लावला, कसा लावला, कशा पद्धतीने लावला, त्याचा आपल्याला विज्ञानाने, वैज्ञानिक लोकांनी शोध लावल्याच्या नंतर त्याच्यावर तंत्रज्ञानाचा उपयोग करून किंवा त्या तंत्रज्ञानाचा मानवी प्रगतीसाठी काय उपयोग होऊ शकतो याचा विचार करावा लागतो. कारण कोणताही शोध लागल्याच्या नंतर त्याचा उपयोग मानवाने केलेलाच आहे. म्हणून त्या तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती झाली ती प्रगती पाहायची. उदाहरणार्थ सुरुवातीच्या काळामध्ये जसं आपण एखादा मोबाईल पाहिजे, सुरुवातीचे मोबाईल, त्या मोबाईलचा शोध लागल्याच्या नंतर फक्त ते ब्लॅक अँड व्हाईट होते. नंतर त्याच्यामध्ये बदल होत गेला, मल्टीमीडिया, स्मार्ट मोबाईल, अशा प्रकारे जे बदल होत गेले हे पूर्ण वैज्ञानिक शोध आणि त्या शोध लागल्याच्या नंतर त्या तंत्रज्ञानामध्ये काय प्रगती झाली हे सर्व दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. याच्यातून आपल्याला त्या वैज्ञानिक शोधाचा इतिहास म्हणजेच तंत्रज्ञानाचा इतिहास याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे होते. जसं मानवाने सर्वात पहिले दगडी हत्याराचा शोध लावला. आता हे एकच हत्यार सुरुवातीला प्राचीन काळामध्ये आपल्याला दिसून येत होतं. नंतर मानवाने त्याच्यामध्ये हळूहळू प्रगती करून आज कितीतरी प्रकारचे हत्यारे, अवजारे, वस्तू आपण बनवलेले आहेत मानवाने. याच्यामध्ये ही कशी प्रगती होत गेली हा जर इतिहास आपल्याला बघायचा असेल, त्याची जर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर ते आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासामध्येच शिकावं लागते. तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागते. भूतकाळामध्ये जावं लागते. भूतकाळामध्ये जाऊन सुरुवातीच्या काळामध्ये त्या लागलेल्या शोधाची परिस्थिती कशी होती, कोणी शोध लावला, कशाच्या आधारे लावला, त्याचा मानवी उपयोग काय म्हणजेच तंत्रज्ञानातील प्रगती कशी झाली, त्याचा मानवासाठी उपयोग कशा कशा पद्धतीने होत गेला आणि मानवाने त्याच्यापासून कोणते फायदे करून घेतले, ही सविस्तर माहिती आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासाद्वारे आपल्याला शिकता येते. त्या पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञान हे कसे नेहमीच एकमेकावर अवलंबून असतात. विज्ञान व तंत्रज्ञान हे सुद्धा परस्परावलंबी आहेत, म्हणजे एकमेकांवर अवलंबून आहेत. जसं विज्ञानाने शोध लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काय हळूहळू प्रगती होते. जसं आपण आता उदाहरण बघितलेलं आहे की मोबाईलचं, सुरुवातीचे मोबाईल, 2 वर्षापूर्वीचे मोबाईल, 1 वर्षापूर्वीचे मोबाईल, आताचे मोबाईल, याच्यामध्ये जे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे याचा इतिहास, याची माहिती आपल्याला या तंत्रज्ञान इतिहासामध्ये शिकायला मिळते. आणि त्याचा उपयोजित इतिहास म्हणजे त्याचा उपयोग
हा या तंत्रज्ञानाच्या इतिहासामधून आपल्याला मिळतो. हे तशाच पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दोन्ही गोष्टी हे एकमेकांवर अवलंबून असतात. हे समजण्यासाठीच तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. मग तंत्रज्ञानाच्या इतिहासामधून आपल्याला काय शिकायचं? जे काही टेक्निकल गोष्टी आहे म्हणजे तंत्रज्ञानामधून विकसित झालेल्या गोष्टी आहेत यांचा सुरुवातीचा इतिहास, यांची सुरुवातीची परिस्थिती, जसं कृषी उत्पादन असो, वस्तूंच्या उत्पादनामध्ये असो, अभियांत्रिकीमध्ये असो, यांचा सुरुवातीला भूतकाळामध्ये शोध कसा लागला, त्यांची परिस्थिती कशी होती, मधातल्या काळामध्ये कशी होती, आजच्या काळामध्ये परिस्थिती कशी आहे, त्यांच्यामध्ये किती अद्ययावत ज्ञान प्राप्त झालं किंवा प्रगती झाली आणि त्याच्यामधून होणारा मानवाला फायदा काय, तर हे आपल्याला या तंत्रज्ञानाच्या इतिहासामधून आपल्याला शिकता येते. अशा प्रकारे तंत्रज्ञान या मुद्द्याचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला तंत्रज्ञानातून उपयोजित इतिहास हे कशा पद्धतीने याचा फायदा करून घेता येईल हे आपल्याला शिकता येते. नंतर आहे उद्योगधंदे आणि व्यापार. समोरचा मुद्दा आहे चौथा, उद्योगधंदे आणि व्यापार. आता उद्योग आणि व्यापार हे दोन्ही शब्द आपल्या ओळखीचे आहेत. उद्योग आणि व्यापार जवळपास दोन्ही शब्दांचा आपल्याला अर्थ समानच वाटते आणि समान असल्यासारखं आहे, ते थोडंसं त्याच्यामध्ये फरक आहे. उद्योग धंदे म्हणजे या उद्योगामध्ये निर्मिती आणि व्यापार म्हणजे आपण जनतेपर्यंत जेव्हा ग्राहकांपर्यंत जी वस्तू पोहोचवतो तो झाला एक प्रकारे व्यापार. तर हे उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजांमधील परस्पर व्यवहारांचे क्षेत्र विस्तारते. मानवी समाज यांच्यातील व्यवहाराचे क्षेत्र याच्यामध्ये विस्तारते असं सांगितलेलं आहे. आता हे व्यवहाराचे क्षेत्र कसं विस्तारते? ज्या ठिकाणी हे उद्योगधंदे किंवा व्यापार आपल्याला दिसून येतात त्याच ठिकाणी ग्राहक म्हणून आपण जात असतो. तिथे गेल्याच्या नंतर आपला त्या व्यापाराशी संबंध येतो. त्या व्यापारी लोकांचा संबंध त्यांच्या वरच्या व्यापारी लोकांसोबत येतो. त्यांचा संबंध आणखीन एखाद्या उद्योगधंद्याच्या त्या कंपनीशी संबंध येतो. म्हणजे अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण होऊन ते ग्राहकांपर्यंत ही साखळी आपण अशा प्रकारे बघतो. मग याच्यातूनच या मानवी समाजाचं हे व्यवहाराचं क्षेत्र विस्तारते असं हे सांगितलेलं आहे. याचं कारणच की जेव्हा एखाद्या कंपनीतून माल निर्माण होतो तो व्यापाऱ्यापर्यंत आल्याच्या नंतर ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत हे बऱ्याच लोकांना तिथं गुंतले जातो आणि त्यांचा तो संबंध येतो. म्हणून हे मानवी समाजामधील जे संबंध आहेत हे एकमेकांसोबत तिथं आपल्याला जुळलेले दिसून येतात. हे संबंध जुळून आल्याच्या नंतर ते एकमेकांसोबत त्यांचे संवाद सुरू होतात आणि मग संवाद सुरू झाले त्याच्यानंतर त्यांचे संबंध तयार होतात, व्यापारी संबंध निर्माण होतात आणि मग माणसाचे हे व्यावहारिक क्षेत्र हे विस्तारले जाते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळेही सतत विकसत असते. आता हे सांस्कृतिक जाळे कसे विकसित होते याच्यामध्ये हा मुद्दा सुद्धा एक महत्वाचा सांगितलेला आहे. हे सांस्कृतिक जाळे म्हणजे काय? जसं आपण एखादा महाराष्ट्राची व्यक्ती आपण गुजरात, पंजाब, राजस्थान या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं व्यापाराच्या निमित्ताने गेल्याच्या नंतर किंवा काही खरेदी करण्यासाठी गेलो तर तेथील लोकांचं राहणीमान, त्यांचं वागणं, बोलणं, त्यांची भाषा किंवा इतर त्यांच्या काही सांस्कृतिक पद्धती असतील तर यासोबत आपली त्यांच्यासोबत ओळख होते. त्याच्यातून त्यांचे संबंध निर्माण होतात. मग त्यांच्या काही आवडलेल्या गोष्टी कदाचित आपण शिकू शकतो. अशा प्रकारचं एक सांस्कृतिक जाळं सुद्धा त्या व्यापाराच्या संबंधातून, उद्योगधंद्याच्या संबंधातून हे मानवाशी सांस्कृतिक जाळे हे निर्माण होऊ शकते. म्हणून उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. याचा इतिहास समजून घेणे सुद्धा एक महत्वाचे आहे.
बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाज रचना सुद्धा बदलत गेली. याच्यामध्ये हे महत्वाचं एक सांगितलेलं आहे की समाज रचना बदलत गेली. आता ही कशी बदलत गेली? सुरुवातीच्या काळामध्ये मानवाने हळूहळू प्रगती केली. क्रांतियुग सुरू झाल्याच्या नंतर मानवाने जे काही उद्योगधंदे व्यापार सुरू केल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्या समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. आता ही एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये याचा बदल होत गेला. कसा बदल होत गेला? एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारे बरेच लोक उद्योगधंद्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी हे घर सोडून बाहेर गावी राहायला गेले. मग बाहेर गावी राहायला गेल्याच्या नंतर ते बाहेर गावी शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये तिथं स्थायिक झाले. म्हणजे यांचा मूळ कुटुंबाशी जो संबंध होता राहण्याचा, तो संबंध तुटलेला नसता, पण ते त्या समाजापासून विभक्त झाले. ही अशा प्रकारची काही समाज रचना बदलत गेली. ही समाज रचना बदलत गेल्याच्या नंतर त्या सांस्कृतिक जाळे आणि समाज रचना हा जो बदल होत गेलेला आहे की एखाद्या दुसऱ्या परराज्यामध्ये आपण गेल्याच्या नंतर तेथील समाजामध्ये राहणाऱ्या लोकांच्या काही गोष्टी आपण निरीक्षण करतो आणि ते आपण इकडं त्या पद्धतीने वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे सुद्धा समाजामध्ये खूप काही बदल होत गेलेले आहेत. हा सर्व प्रवास समजण्यासाठी आपल्याला हे सांस्कृतिक जडणघडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. याच्यामधला महत्वाचा एक मुद्दा आर्थिक व्यवस्था. सुरुवातीच्या भूतकाळाचा जर इतिहास बघितला तर आपण आर्थिक व्यवस्था ही फार कठीण होती. परंतु मानवाने जसं जसं प्रगती करत गेला, व्यापार उद्योगधंदे हे वाढत गेले, त्याच्यानंतर मानवाने आर्थिक प्रगती करण्याला सुरुवात केली आणि आज बऱ्याच काही प्रमाणामध्ये मानवाची आर्थिक परिस्थिती ही खूप सुधारली गेलेली आहे. हा सुद्धा एक बदल कशा पद्धतीने झाला, मानवाने मागचा इतिहास, उपयोजित इतिहासाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रगती केली, हे सुद्धा आपल्याला याच्यातून समजून घेऊ शकतो. हे अशा प्रकारे उद्योगधंदे आणि व्यापार या मुद्द्याचा अभ्यास करून आपल्याला उपयोजित इतिहासाचा, म्हणजे या उपयोजित गोष्टीचा, म्हणजे उद्योगधंद्याचा आणि व्यापाराचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे त्याच्यातून आपली आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती, सांस्कृतिक प्रगती याच्यातून आपण कशा प्रकारे आपला भविष्यकाळ चांगल्या प्रकारे सुधारू शकतो याची माहिती आपल्याला या उद्योगधंदे आणि व्यापार याच्यातून थोडक्यात आपल्याला इथं समजू शकते. त्याच्यानंतर आहे 5वा मुद्दा व्यवस्थापन शास्त्र. हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया.